ऐकलत का? मधुराज रेसिपीला सबस्क्राईब करताना घंटी पण वाजवा, म्हणजे जेव्हा माझ्या रेसिपीज ऑनलाईन येतील तेव्हा तुमच्या फोनची ही घंटी वाजेल. टिंग टिंग. नमस्कार, मी मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण हिरव्या मसाल्यातली गवारीची मसाला भाजी कशी बनवायची ते बघतोय. तर सगळ्यात आधी मसाला करून घेऊयात. तर अर्थातच इथे 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या आहेत, मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायच्या. कितपत तिखट हवं त्याप्रमाणे हिरवी मिरची, इथे मी 2 मिरच्या घेतल्यात, कोथिंबीर आणि ओलं खोबरं. आता इथे तुम्हाला खोबरं नसेल आवडत तर आत्ता वाटणात नाही, पण नंतर तुम्ही शेंगदाण्याचा कूट घालू शकता. तर हे बंद करायचं आणि याची कोर्स अशी पेस्ट करून घ्यायची. तर आपला हा हिरवा मसाला इथे तयार आहे, मस्त दिसतोय. वाटण करत असताना थोडंसं पाणी घातलं तरी काही हरकत नाही. आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूयात. तर भाजी बनवण्यासाठी इथे फोडणीसाठी तेल गरम केले 2 चमचे. यामध्ये मोहरी घालूयात, अर्धा चमचा मोहरी. फोडणी मस्त कडक बसली पाहिजे. त्यानंतर अर्धा चमचा जिरं, चिमूटभर हिंग, कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा. आता कांदा परतून घ्यायचा सोनेरी रंग येईपर्यंत. कांद्याला छानपैकी हलकासा सोनेरी रंग आलेला आहे. आता यामध्ये हळद घालूयात, पाव चमचा हळद. मिक्स करून घ्यायचं आणि हळदीबरोबरच हे जे हिरवं वाटण आपण करून घेतलेलं आहे हिरव्या मिरचीचं ते घालायचं. मस्त. आणि हे एखाद मिनिटभर परतून घ्यायचं, खूप नाही परतायचं, 1 मिनिटभर पुरेसं होतं. तर मिनिटभर हा मसाला परतून झाला की आपण यामध्ये गवार आहे, इथे माझ्याकडे 125 ग्रॅम गवार आहे. आत्ता देठं काढून हे असे एकसारखे तुकडे करून घेतले. मिक्स करून घ्यायचे. मीठ घालूयात चवीपुरतं. आता ही गवार आपल्याला खूप पाणी घालून शिजवायची नाही आहे, शक्यतो अशीच शिजवून घ्यायची तेलावर, वाफेवर. आता झाकण ठेवते आणि 3 ते 4 मिनिट झाकण ठेवून शिजवून घेऊयात. 2 ते 3 मिनिट झालेले आहेत. तर झाकण काढते. रंग बघा किती सुरेख दिसतोय, मस्त. आता पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायची. अगदी थोडंसं करपल्यासारखं वाटलं तर अगदी 1 चमचाभर पाणी घालायचं. पुन्हा झाकायचं आणि वाफेवरच शिजवून घ्यायची ही गवार. तर ही गवार शिजेपर्यंत जसं मी सांगितलं 3-4 मिनिटांनी झाकण काढायचं, मिक्स करून घ्यायची, जेणेकरून ती पॅनला चिकटणार नाही. असं वाटलं की थोडीशी ड्राय होत चालली आहे तर थोडंसं पाणी घालायचं, 1 चमचाभर. झाकण ठेवायचं आणि शिजवून घ्यायची. साधारण 15 ते 20 मिनिट लागतात. तर इथे गवारची भाजी मीडियम हीटवर जवळजवळ 15 ते 20 मिनिट मस्त शिजवून घेतली आहे. दर 3-4 मिनिटांनी ती चेक केली, मिक्स केली आणि लागलं असेल तर थोडंसं पाणी त्यामध्ये मी ॲड करत होते. मोस्टली वाफेवरचंच पाणी मी घालत होते. फ्लेवर जबरदस्त येतोय. रंगही तुम्ही बघू शकाल केवढा सुरेख रंग आला आहे आणि मस्तपैकी शिजली आहे ही गवार. आपण आता चेक करूयात. ही अशी दाबली की व्यवस्थित मऊ होते, याचा अर्थ गवार आपली व्यवस्थित शिजली आहे. मस्त. आता ही गवार पोळीबरोबर खाऊ शकता, फुलक्याबरोबर खाऊ शकता, डब्यामध्ये नेण्यासाठी परफेक्ट अशी ही रेसिपी आहे. त्याचबरोबर साईड डिश म्हणून भाताबरोबरही खाऊ शकता. तुम्हाला जर रस्सा हवा असेल तर यामध्ये थोडंसं पाण्याचं प्रमाण वाढवू शकता. रस्सा पण खूप छान लागतो. बेसिकली ही हिरवी मिरचीची चव जबरदस्त लागते या गवार मसाल्याला.
नक्की बनवून बघा. बनवून पाहिली तर कमेंटमध्ये नोंदवायला विसरू नका. सबस्क्राईबही करू शकता आणि त्याचबरोबर आमचे जे सोशल मीडिया हँडल्स आहेत फेसबुक, इंस्टाग्राम, तिथे तुम्ही लाईक करू शकता. म्हणजे जे काही माझ्या पर्सनल लाईफमध्ये हॅपनिंग चाललं आहे ते तिथे मी अपडेट करत असते, तुम्हाला त्याचीही नोंद मिळेल. तर आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीवर. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा.